राम राम शेतकरी बंधूंनो. मी कराळे डी.आर. आणि आपलं कराळे ट्रिपल 9 चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, हा संदेश यासाठी आहे की आपल्याकडे 22 आणि 23 तारखेला जो आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आणि काही पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, या भागामध्ये पाऊस पडणार आहे. पण त्याचबरोबर हा संदेश यासाठी महत्वाचा आहे कारण तापमानामध्ये वाढ होत आहे आणि तापमानाची जी वाढती जी उष्णता आहे, या उष्णतेला उद्याच्या 16 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये उष्णतेची लाट ही तयार होणार आहे. त्या उष्णतेमुळे आपलं आरोग्याची थोडीफार काळजी घेणे फार आवश्यकता आहे. परंतु 16 तारखेपासून 40 डिग्रीच्या समोर हे तापमान वाढणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, उद्याच्या येणाऱ्या 22 तारखेला ढगाळ वातावरण आपल्याकडे तयार होणार आहे. परंतु हा पाऊस अवकाळी असल्या कारणानं सर्वदूर हा पाऊस पडत नाही. काही भागामध्ये पडतो, तर त्याच भागामध्ये काही अर्ध्या किलोमीटरवर सुद्धा या पावसाचा फरक जाणवत असतो. त्यामुळे हा पाऊस कदाचित जिथे पडणार आहे, कुठे पडणार आहे, त्या भागाचा जरासा व्यवस्थित माहिती या संदेशद्वारे देत आहे. तेव्हा 22 तारखेला हा पाऊस बिदर, भालकी या परिसरामध्ये, या भागामध्ये सर्वात जास्त पडणार आहे. या पावसामध्ये मेघगर्जनेसोबत हा पाऊस लातूर जिल्हाचा जो काही निलंगा वगैरे, औसा, औराद, उदगीर, देगलूर हा जो काही भाग आहे, या भागामध्ये हा पाऊस होईल. तर बिदर आणि भालकी या परिसरामध्ये मात्र सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. या पावसाला सुरुवात दुपारी म्हणजे सायंकाळच्या 5 वाजेच्या नंतर हा पाऊस बिदर, भालकी या परिसरात, बसव कल्याण या परिसरामध्ये पडणार आहे. त्यावेळेस भालकीचे जे काही काशीनाथराव होलसुले जे आहेत, त्यांनी हा संदेश आपल्या परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांना पोहोचवतील अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे निलंगा, धाराशिव या भागामध्ये सुद्धा सायंकाळी 7च्या नंतर हा पाऊस पडणार आहे. 23 तारखेला मात्र हा पाऊस पुणे या भागामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांश मेघगर्जनेसोबत हा पाऊस पडणार आहे. तसंच अहिल्यानगरच्या परिसरामध्ये तुरळक प्रमाणामध्ये, हलक्या प्रमाणामध्ये हा पाऊस होऊ शकतो. तसंच केज, धाराशिव, त्याच्यानंतर तुळजापूर या भागामध्ये 23 तारखेला हा पाऊस होईल. तसंच अक्कलकोट हा परिसर जो आहे, श्री स्वामी समर्थांचं जे काही देवस्थान आहे, या अक्कलकोट या ठिकाणी सुद्धा 23 तारखेला हा पाऊस होईल. तसंच पश्चिम महाराष्ट्रातला जो काही सांगली, सातारा जो परिसर आहे, या परिसरामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण राहील आणि अल्प प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होईल. 23 तारखेला लातूर, परळी या भागामध्ये, केज, बार्शी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होईल. परंतु इतर ठिकाणी मात्र या पावसाची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे इतर ठिकाणी शेतकऱ्यांना या पावसाची काही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. तेव्हा 24 तारखेपासून परत आपल्याकडे एक चांगलं उष्णतेला परत जी काही वाढ आहे ती पूर्वावस्थेमध्ये होईल. हा संदेश मी इथे थांबवून पुढील संदेश तुमच्यापर्यंत लवकरातच देईल. धन्यवाद.